बदलापूर प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल, सुमोटो अंतर्गत याचिका दाखल। खंडपीठासमोर आज सकाळी तातडीची सुनावणी। एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी। बदलापूरमधल्या घटनेनंतर राज्यभरातील शाळांच्या सुरक्षेबाबत शासन निर्णय जारी। शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत। नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। बदलापूर इथल्या शाळेमध्ये घडलेला प्रकार चुकीचा, शाळेवर प्रशासकाची नेमणूक। आजपासून शाळेचा ताबा प्रशासक घेतील, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलींचा एसआयटी प्रमुख आरती सिंग यांनी जबाब नोंदवला। एसआयटी मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचाही जबाब नोंदवणार। आंदोलनात गोंधळ घालणारे लोक कोण होते याची चौकशी करणार असल्याची मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। घटनेच्या मागे अनेकांनी आपली पोळी भाजून घेतल्याचाही आरोप। बदलापूरच्या शाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार केलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड। खरवई गावातील एका चाळीमध्ये अक्षय शिंदे राहत होता। बदलापूरमध्ये 24 तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत। रेल्वे स्टेशन, शाळा परिसर आणि बाजारपेठेमध्ये पोलिसांचा बंदोबस्त। राज ठाकरेंचा बदलापूर येथील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। 26 तारखेला राज ठाकरे बदलापूरचा दौरा करणार। कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सीबीआय स्टेटस अहवाल सोपवणार, तर कोलकाता पोलिसही उत्तर दाखल करणार। कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणी 2 एसीपींसह 3 पोलीस निलंबित। हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी कारवाई। रुग्णालयाची सुरक्षा सीआयएसएफकडे। माजी प्राचार्यांविरोधात ईडी चौकशीची मागणी। लातूरच्या अहमदपूरमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी। ओमराजेंच्या कासार शिरशी इथे जनता दरबारमध्ये मराठा समाजाच्या तरुणांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। मुंबईवरून मालकाचा आदेश आल्यामुळे मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टची नियोजित बैठक पुढे ढकलली। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा जरांगेंवर आरोप। निवडणुकीच्या रिंगणात उतरत विधानसभेच्या 288 जागा लढवणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची घोषणा। बंजारा समाजानं आता जरांगे पॅटर्न स्वीकारावा। बंजारा समाजानं एकत्र येत कोणाला निवडून आणू शकतो आणि कोणाला पाडू शकतो हे दाखवून द्यावं। बंजारा समाजाचे मुख्य धर्मगुरू कबीरदास महाराजांचं मोठं वक्तव्य। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद। यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह अन्य नेते उपस्थित राहणार। शरद पवारांना केंद्राची अतिरिक्त सुरक्षा। सीआरपीएफचे 10 जवान पवारांसोबत असतील। राज्यामध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्णय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सभा सुरू। राज्यातील जनतेला बदल हवा, शरद पवारांचं वक्तव्य। राज्यामध्ये स्थिती बदलायची, पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला, त्यामुळे काँग्रेस सांगेल तसं वागतील। संजय राऊत यांनीही दिवसभर काँग्रेसचा पट्टा गळ्यातून काढला नव्हता। संजय शिरसाटांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा। नाशिकच्या ग्रामीण भागात आज आदित्य ठाकरेंचा दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची हिंगोलीमध्ये बैठक। कळमनुरी आणि हिंगोली या ठाकरे गटाच्या हक्काच्या जागा। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं मत। जागा वाटपात संधी मिळाली नाही तर समरजित घाटगे यांना विधान परिषद देण्याबाबत भाजप सकारात्मक। भाजप सूत्रांची माहिती, परंतु घाटगे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं कळतं।
समरजित घाटगे यांची समजूत काढणार असून त्यांना भाजपमध्ये राहण्याबाबत विनंती करणार। देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या संदर्भात बोलल्याचे धनंजय महाडिक यांची माहिती। धनंजय महाडिकांनी समरजित घाटगेंची भेट घेतली। भाजपमध्ये राहण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा। देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या संदर्भात बोलल्याचे धनंजय महाडिक यांची माहिती। वांद्रे पूर्व विधानसभा जागेवर शिंदे गटाचा दावा। शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचं उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र। भंडाऱ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून अमित ठाकरेंचा सत्कार। अमित ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना। राजू शेट्टींचं पंतप्रधान आणि राहुल गांधींना पत्र। काँग्रेस शासित राज्यामध्ये एमएसपी गॅरंटी कायदा का लागू करत नाही असा सवाल, तर मोदींना एमएसपी कायद्याविषयीच्या आधीच्या भूमिकेची आठवणही करून दिली। कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला। राहुल देसाई माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा। कोल्हापूर पोलिसांचं वागणं चुकीचं, पत्रकारांना धक्काबुक्की करणं योग्य नाही। गृहमंत्री फडणवीसांना प्रकरणाची माहिती देणार। खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माध्यमांवर धावून जाणं याआधी कधी घडलं नाही। पोलीस प्रशासनाचा निषेध करावा तितका कमी। सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। कोल्हापूर पोलिसांनी पत्रकारांना दिलेली वागणूक चुकीची, याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार। राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य। बीडमध्ये 1 लाखांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात। अवैधरित्या केलेलं उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानम यांनी पैशांची मागणी केली होती। नाशिक मुंबई महामार्ग रुंदीकरणाचं काम सुरू। निवडणुकीच्या काळात आमचं लक्ष कमी असल्यानं दिरंगाई झाली। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या विरोधात मुक्ता दाभोळकरांची हायकोर्टात याचिका। हायकोर्टाचे सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश। 23 ऑगस्टपर्यंत सुनावणी स्थगित। पुण्यामध्ये एमपीएससीच्या आंदोलकांची आमदार रोहित पवारांनी भेट घेतली। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर हेही उपस्थित होते। पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक। सकाळी 10 वाजता ही बैठक होईल। रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीला 4 दिवसात 121 कोटींचं उत्पन्न। यंदाच्या आर्थिक वर्षातलं हे विक्रमी उत्पन्न। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत मुंबई पोलिसांची बैठक। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन। पेण हमरापूरमधील गणेश मूर्तींना परदेशातून मागणी। थायलंड, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशातील सार्वजनिक मंडळांची 10 ते 15 कोटी गणेश मूर्तींना पसंती। अहमदनगरमध्ये पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांचं डीवायएसपी अमोल भारतींकडून कौतुक। शहरात गणेशोत्सवासाठी डीजेऐवजी ढोल ताशाला मंडळांची पसंती। पुण्यामध्ये आज पाणीपुरवठा बंद। टाक्यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। शुक्रवारीही कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। बुलढाणा जिल्ह्यातील ढंगारपूर गावात पावसाचं थैमान। अवघ्या काही तासात 72 मिलीमीटर पावसाची नोंद। शेतीचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। कोलकातामधील घटनेविरुद्ध चंद्रपूरमध्ये निषेध मोर्चा। इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सगळ्या घटनांचा निषेध मोर्चात सहभाग। पोलीस शिपायानेच अन्य 3 साथीदारांच्या मदतीनं एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीला लुटलं। मुंबईच्या वांद्रे पश्चिमेतली घटना। पोलीस शिपाई नितीन पाटील निलंबित। माहीम पोलीस कॉलनीमध्ये एकाच वेळी 15 पोलिसांच्या घरात घरफोडी झाल्यानं खळबळ। आरोपीकडून तब्बल 13,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू जप्त। आरोपीला अटक।
बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये विद्युत खांबाचा शॉक लागून 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। दोषी महावितरणच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा, नातेवाईकांची मागणी। कालव्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावच्या चूलबंद जलाशयाजवळची घटना। तोल जाऊन जलाशयात पडल्याची माहिती। मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक महादेव मोरे यांचं वृद्धापकाळानं निधन। ते 85 वर्षांचे होते। त्यांच्या निधनानं अस्सल ग्रामजीवन रेखाटणारा साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त। आपल्या देशात असं का झालं असाच विचार मनात सारखा येतोय। जे ऐकलं ते खूप हृदयद्रावक आहे। सरकार योग्य ती कारवाई करेल। सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास आहे। खासदार हेमा मालिनी यांची कोलकाता प्रकरणावर प्रतिक्रिया। पश्चिम बंगाल, यूपी, बिहार पाठोपाठ महाराष्ट्रातही मुलींवर होणारे अत्याचार हे काळजीत टाकणारे आहेत। समाज म्हणून आपण कुठे चाललो? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उद्विग्नता व्यक्त केली। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक होती। बैठकीमध्ये जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित असतील। भाजप किसान मोर्चाची 24 ऑगस्टला दिल्लीतील भाजप मुख्यालयात बैठक। किसान मोर्चाचे राजकुमार चहर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। हरियाणा, जम्मू काश्मीर निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री चंपई सोरेन नवीन पक्ष स्थापन करणार। राजकारणातून संन्यास घेणार नाही, नवीन संघटना मजबूत करू, वाटेत कोणी मित्र भेटला तर मैत्रीही करू, सोरेन यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर। हॉटेलबाहेर भारतीय समुदायानं भारत माता की जयच्या घोषणेनं मोदींचं स्वागत केलं। 45 वर्षात भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट। याआधी 1979 मध्ये मोरारजी देसाई तिथे गेले होते। मोदींकडून पोलंडच्या भाषणात कोल्हापूरचा उल्लेख। भाषणामध्ये शुद्ध मराठीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गौरव। भारतामध्ये 2 वर्षांच्या आत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5G नेटवर्क पोहोचवलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोलंडमध्ये माहिती। भारत आता 6G नेटवर्कवर काम करतोय, मोदींची प्रतिक्रिया। सर्व राष्ट्रांशी समान जवळीक राखण्याची भारताची रणनीती। पोलंडमध्ये भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। पोलंडची राजधानी वॉर्समध्ये पंतप्रधान मोदींचा भारतीय नागरिकांशी संवाद। भारत जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापासून फार लांब नाही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी A+ रेटिंग। डेन्मार्कचे क्रिस्टियन थॉम्सन आणि स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन यांनाही A+ रेटिंग। A+ रेटिंग मिळाल्यानं पंतप्रधान मोदींकडून शक्तिकांत दास यांचं अभिनंदन। तुमच्या नेतृत्वात आरबीआयनं आर्थिक विकास केल्याची मोदींची एक्सवर पोस्ट। आयडीबीआय बँकेनं ठराविक मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे। बँकेच्या 444 दिवस आणि 375 दिवसांच्या कालावधींच्या ठेवीवर अनुक्रमे 7.85% आणि 7.75% वार्षिक व्याज। ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल फूड आणि ड्रिंक्स रिपोर्ट 2024 मध्ये अमूलला जागतिक स्तरावर सर्वात मजबूत फूड आणि डेअरी ब्रँड म्हणून स्थान, तर चीनच्या मेंगन्यू डेअरी आणि यिली दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर। प्रख्यात संगीतकार उत्तम सिंग आणि गायिका KS चित्रा यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर। 28 सप्टेंबरला मध्य प्रदेशमध्ये पुरस्कार वितरण सोहळा। निर्माता दिग्दर्शक अनिल शर्मानं गदर 3चं काम सुरू केलंय। गदरच्या पहिल्या 2 भागांपेक्षा 3रा भाग हा भावनांनी ओतप्रोत भरलेला असेल, अनिल शर्मांची माहिती। प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी अमेरिकेमध्ये प्रियंका चोप्राची भेट घेतली। मधुर यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरती फोटो शेअर केला। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा T20 चषक घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला। सोबत BCCIचे सचिव जय शहा देखील उपस्थित। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।